ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीस तन्वी असल्याचा महाभयंकर खुलासा आता पूर्णाजीच्या समोर स्वतः प्रतिमा करणार असते. प्रतिमाला स्वतःला हाताला धरून सायलीने घरी आणलेलं असतं आणि प्रतिमाने कागदावर लिहून खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो. प्रतिमाने स्वतः कागदावरती लिहून काही गोष्टी अशा ठेवलेल्या असतात ज्याच्यामुळे सायलीला खूप भयानक उलगडा होतो आणि त्याच वेळेला सायलीला स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा समजतं की आपणच स्वतः तन्वी आहोत. पण आपणच स्वतः तन्वी आहोत हे गोष्टी समजण्यासाठी सायलीला एकच कागदावरती लिहिलेला खूप मोठा मजकूर उपयोगाला ठरणार असतो आणि याच मजकुराच्या आधारे पूर्णाजीचे पण डोळे उघडणार असतात. पूर्णाजीला सुद्धा सायलीस तन्वी असल्याचा महाभयंकर खुलासा होणार. प्रतिमाने कागदावर लिहून ठेवलेल्या एका पेजमुळे खूप मोठा गौप्यस्फोट होणार असतो आणि आता पूर्णाजीला स्वतःच्याच कृतींची लाज वाटत प्रतिमा तिला जाब विचारणार असते. इकडे आता प्रिया आणि विपुल यांचं लग्न फायनल केलं जातं. त्यांच्या साखरपुड्याची तारीख काढली जाते, पण प्रियाला आता विपुलसोबत लग्न करायचं नसतं. त्यामुळे पूर्णाजीला गाठून तिने आता मला विपुलसोबत लग्न करायचं नाही अशी गळ घातलेली असते. तू बाबांना सांग ना, मला इतक्यात तरी विपुलसोबत लग्न करायचं नाही. ज्या वेळेला मी या सगळ्यातून सावरेन किंवा माझी माझी भेट होईल त्याच वेळेला मी लग्न करेन असं तू त्यांना सांग ना, असं म्हणत प्रिया आता मुद्दाम इकडे पूर्णाजीला लाडीगुडी लावत असते. त्याच वेळेला प्रतिमाची जी डायरी असते ती आता चोरलेली, म्हणजे प्रतिमाची नसते, ती ॲक्च्युली पूर्णाजीची डायरी असते. पण पूर्णाजीच्या डायरीमध्ये प्रतिमाबद्दलचं सगळं लिहिलेलं ती डायरी प्रियाकडे अजूनही असते. त्याच वेळेला मग पूर्णाजी रविराजांना भेटायला येते आणि रविराजांना सांगण्याचा प्रयत्न करते की मला असं वाटतंय तुम्ही ना तन्वीसाठी लग्न करण्याची खूप घाई करताय. रविराज म्हणतात, हे बघा पूर्णाई, तुमच्या मताचा मी मान ठेवतो, पण एक बाप म्हणून माझी पण कर्तव्य आहेत ना. जर तिला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढायचं असेल, अर्जुनच्या प्रेमातून बाहेर काढायचं असेल तर मला हे करावंच लागणार आहे आणि मला नाही वाटत की बाप म्हणून मी काही चुकीचं करतोय, असं म्हणत प्रियाच्या साखरपुड्याची तारीख पक्की होते. साखरपुड्याची तारीख पक्की होते आणि पूर्णाजी आता हतबल होते. तिची इच्छा नसताना सुद्धा प्रियाच्या साखरपुड्यामध्ये तिला सामील होणं गरजेचं असतं. त्यावेळेला पूर्णाजी एक शब्द टाकते की मला असं वाटतंय जर प्रतिमा आली असती ना आणि मग आपण साखरपुडा केला असता तर कदाचित बरं झालं असतं. रविराज म्हणतात, तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं ना पूर्णाई, तरी सुद्धा मला असं वाटतंय की प्रतिमा तोपर्यंत येईल सुद्धा कदाचित, पण म्हणून आपण साखरपुडा थांबवावा. पूर्णाजी म्हणते, बघा तुमच्या मनाला काय पटतंय. रविराज विचार करायला लागतात. पूर्णाजीला विचार येतो की चला काहीतरी करू ना, पण प्रियाचा साखरपुडा लांबवू शकतो का. प्रिया विचार करते, पण हा किल्लेदार ऐकणार नाहीये. हा आपला काहीही करून साखरपुडा करणार आणि एकदा साखरपुडा झाला तर आपण काहीच करू शकत नाही. पूर्णाजी घरी येते आणि प्रतापला सांगते की रविराजांनी प्रियाचा साखरपुडा ठरवलाय. मी प्रतिमाला दिलेलं वचन काही पूर्ण करू शकले नाही, मला खूप वाईट वाटते प्रताप म्हणतो, हे बघ पूर्णाई, तू आता वाईट वाटून घेऊ नको. आपल्या हातातल्या गोष्टी आपण केल्यात ना. त्याच्यावरती कल्पना म्हणते, काय तन्वीचा साखरपुडा ठरलाय. यावरती पूर्णाई म्हणते, हो तन्वीचा साखरपुडा ठरलाय आणि तुला आनंद झाला असेल. यावरती कल्पना म्हणते, असं नाही पूर्णाई, पण खरंच तिचा लग्न ठरणं गरजेचं होतं. आता प्रिया विचार करते, पूर्णाईला मी पिन मारले म्हणजे पूर्णाई नक्की काहीतरी करणार. तोपर्यंत इकडे आता कुसुमच्या घरी प्रतिमा राहत असते आणि ती छोटी मोठी कामं करत असते. पण प्रतिमाला आता मात्र बोलता येत नसलं तरी लिहिण्याची सवय असते. ज्या वेळेला ती कुसुमकडे असते ती काही ना काही लिहित असते. म्हणजे तिला 20 वर्षापूर्वीच्या आठवणी आठवत नसल्या तरी ती चित्र काढत असते, त्यात काही लिहित असते. कुसुमला त्या गोष्टी त्यावेळेला काहीच कळत नसतात की नक्की या गोष्टींचं गूढ काय आहे, या बाई काय लिहित आहेत. पण जो तो त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे किंवा तिचा पर्सनल मॅटर आहे म्हणून कुसुम त्याच्यात काही लक्ष घालत नाही. पण प्रतिमाची ही रोजची सवय असते. दिवसभरामध्ये तिला जे काही वाटेल किंवा जे काही आठवेल ते ती चित्र रेखाटत असते. म्हणजे एखादं काहीतरी खाली लिहून ठेवते. हे सगळं करत असताना ती आता तिचे जे कागदपत्र असतात किंवा जे कागदावरती काही काढत असते, जी वही असते ती सगळी आता एका पिशवीत ठेवत असते आणि पिशवी ती बंद करून आपापल्या सामानात ठेवत असते. कुसुम हे रोज पाहत असते, पण कुसुम इंटरफेअर काही करत नाही, कोणतंही चित्र पाहत नाही किंवा आता काही विचारत सुद्धा नाही. पण कविता म्हणजेच प्रतिमाचं हे सगळं नेहमीच असतं. कुसुमला प्रश्न पडत असतो की या बाई काढतात तरी काय. एक दिवशी हिंमत करून कुसुम म्हणते, तुमच्या काही जुन्या आठवणी आहेत का किंवा तुम्हाला जुनं काही आठवतंय का. यावर ती कविता हसून सगळं सोडून देते. मग कुसुम यातून लक्ष काढते. मग एके दिवशी आता मात्र सायलीचा कुसुमला कॉल येतो.
ती कुसुमला सांगत असते, कुसुमताई तुला कळलं का, तन्वीचं लग्न ठरतं आहे, म्हणजे तिचा साखरपुड्याची तारीख ठरली आहे असं मला पूर्णाजी सांगत होत्या. यावरती कुसुम म्हणते, बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला, पण ज्याच्या घरी जाईल ना त्याला इतका व्याप देईल ना, काही खरं नाही तिचं. यावरती सायली म्हणत असते, नको कुसुमताई, तिचं सुद्धा भलं होऊ दे. कुसुम म्हणते, तिचं होऊ दे भलं, पण मला ना तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलायचं आहे, तू मला भेटू शकशील का? सायली म्हणते, हो कुसुमताई बोल ना, तू मला सांग तरी, मी तुला नक्की भेटायला तयार आहे. कुसुम म्हणते, मग तू एक काम कर, माझ्या घरी ये. आता सायली कुसुमच्या घरी जायला निघते. तोपर्यंत ती कल्पनाला सांगत असते, आई मी ना कुसुमताईंच्या घरी जाते आहे, त्यांच्याकडे ना कोणीतरी कविताताई राहायला आलेल्या आहेत, म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला कुसुमताई बघायला आल्या ना तेव्हा मला त्यांना त्या भेटल्या होत्या, त्या एकट्याच असतात, त्यांना भेटायला मी जाते. कल्पना म्हणते, जाताना खाऊ वगैरे घेऊन जा त्यांच्यासाठी, असं म्हणत ती आता सायलीकडे खाऊ देते. सायली आता कुसुमच्या घरी येते, त्यावेळेला तिथे प्रतिमा नसते, पण सायलीचं लक्ष तिथल्या पिशवीवरती जातं, तिथली चित्र खाली पडतात आणि सायली ती चित्र उचलते आणि त्याच्यामध्ये काढलेल्या काही गोष्टी या मात्र सायलीला आता खूप मोठ्या भावूक करून जातात. त्याच्यामध्ये एक काढलेलं घराचं चित्र, अन्नपूर्णा निवास असं त्याला नाव दिलेलं असतं. सायली म्हणते, कुसुमताई हे कुणाचे आहेत सगळे चित्र? कुसुम सांगते, अगं आपल्याकडे कविताताई आहेत ना त्यांचे. सायलीला या सगळ्यामध्ये काहीतरी गूढ वाटतं. सायली म्हणते, कुसुमताई हे चित्र घेऊन मी जरा घरी जाते, पूर्णाजींना दाखवते. कुसुमकडून परवानगी काढून सगळी चित्र घेऊन सायली पूर्णाजींना दाखवायला येते आणि म्हणते, पूर्णाई ही चित्र बघा बरं. पूर्णाची चित्र बघते आणि म्हणते, अगं ही तुला कुठे मिळाली आणि ही कुणी चित्र काढलेत? ही चित्रकला माझ्या प्रतिमाची आहे, प्रतिमाची चित्रकला म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो आणि पूर्णाजी ती चित्र पाहते आणि म्हणते, ही तुला कुठे सापडली? सायली सांगते, कुसुमताईकडे कविताताई नावाच्या एक बाई आलेल्या आहेत, त्यांची ही चित्र आहेत आणि चित्र असतात वेगवेगळी. पहिल्या चित्रामध्ये एक घर काढलेलं असतं, त्याच्यावरती अन्नपूर्णा निवास नाव लिहिलं असतं. दुसऱ्या चित्रामध्ये छोटी फॅमिली काढलेली असते, एक मुलगी, आई वडील, आणि तिसऱ्या चित्रामध्ये पायावरती तुळशीपत्राचं चित्र काढलेलं असतं. त्यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते, तुळशीपत्र म्हणजे हे तन्वीच्या पायावरचं तुळशीपत्र. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, तुळशीपत्र? आणि सायलीच्या पायावरती स्वतः तुळशीपत्र असल्याचं सायलीच्या लक्षात येतं. पूर्णाजी म्हणते, चल मला तिकडे घेऊन चल. आता सायली या सगळ्या गडबडीमध्ये तो मुद्दा विसरते, पण तिच्या लक्षात येतं की तुळशीपत्र आपल्या पायावरतीच आहे. तोपर्यंत पूर्णाजीच्या सगळं लक्षात येतं की ती आपली प्रतिमाच आहे. प्रतिमाने कागदावर लिहून ठेवल्यामुळे मोठा गौप्यस्फोट झालेला आहे आणि सायलीला भयानक उलगडा झालेला आहे की तन्वी म्हणजे प्रतिमा त्यांच्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे आणि आपल्या पायावरती तुळशीपत्र आहे, पण प्रियाच्या पायावरती नक्कीच नाही आहे. सायलीला हा भयानक खुलासा होतो. पूर्णाजी कुसुमकडे जाऊन प्रतिमाला भेटण्यासाठी उत्सुक असते. या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायली हीच तन्वी असल्याचा महाभयंकर खुलासा पूर्णाजीला होणारच असतो, पण त्याआधी तो सायलीला झालेला असतो. आता सायली कशा पद्धतीने आपण स्वतः तन्वी आहोत हे सिद्ध करण्यासाठी काय करणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार.